पहिली आहे कम्युनिकेटिव्ह, दुसरी आहे असोसिएटिव्ह. ओके, कम्युनिकेटिव्ह म्हणजे ते सांगतो हे असते 2 वेक्टर साठी. जर का 2 वेक्टर दिलेले असते तर नाही सर, लेक्चर चालू आहे तुमचं ऑनलाईन. हा, लक्ष द्या. झालं? ओके, पाहून घ्या काय सांगू राहिलो मी. लक्ष द्या, पाहून घ्या. आता याच्यामधला आहे ना 2 वाले जर का वेक्टर असतील तर आपण घेणार आहात ते 2 वेक्टर कसे असणार? सारखे. कोणते 2 वेक्टर? अपोजिट. जर का अपोजिट वेक्टर हे कसे असतील? सारखे असतील तर. ओके, म्हणजे हा पी जसा आहे तसा त्याचा पी सारखा आहे, हा क्यू जसा आहे तसा त्याचा अपोजिट हा क्यू सारखा आहे. हा लक्षात पॉईंट. त्यावेळी काय म्हणणार आहे की किंवा हा कसा असणार याची ऍडिशन काय येणार आहे? पी प्लस क्यू, पी बार प्लस क्यू बार. ओके, इक्वल टू काय करेल? आन्सर आर बार. आपल्या रूल नुसार, ट्रँगलच्या रूल नुसार पी बार प्लस क्यू बार इक्वल टू आर बार. ओके, दुसरा वाला पहा, हा क्यू बार इकडून चालला प्लस पी बार नथिंग बट आर बार. समजलं काय म्हटलं का? ओके, सेम तेच, फक्त 2 घेतलेले ट्रायंगल याच्यात मिक्स केले. आलं लक्षात? इथे सेम आहे, पी बार प्लस क्यू बार. आलं लक्षात? ओके, इक्वल टू आर बार. तर हा क्यू बार प्लस पी बार इक्वल टू किती? आर बार. एक ट्रायंगल होते याच्यात किती घेतले? 2 ट्रायंगल. ओके, पण जर का तुम्ही बघितलं तर दोघेच आन्सर केलं जातं सारखं. म्हणजे मी काय म्हणू शकतो? पी बार प्लस क्यू बार इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. म्हणजे सरक्याचं उलट करायचं, उलट्या सर्व करायचं सारखं येणार. फॉर एक्झाम्पल 2 + 3 5, अनलाईक 3 + 2 5. एकच गोष्ट. समजला काय? तेच आहे, फक्त त्याला उलट पालट करून एकच गोष्ट. समजलं? पाच संख्या आपण कम्युनिकेटिव्ह प्रॉपर्टी. इथपर्यंत समजते. हा पी बार आहे, हा क्यू बार आहे. मी काय सांगितलं? 2 वेक्टरसाठी आपण यूज करतो, 2 ट्रायंगल आपण यूज केलेले आहेत. ओके, त्या 2 ट्रायंगल्स मध्ये पाहून घे, याचे ज्या अपोजिट साइड्स आहेत ना त्या सारख्या आहेत. म्हणजे पी बार आहे, हाय पी बार आहे, हा क्यू बार आहे, हाय क्यू बार आहे. आता अशा वेळी काय होतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल या 2 हाय 2च अशी, हा 3 असेल तर हाय 3च अशी. आलं लक्षात? सो याच्या वेळी काय म्हणणार आहे की हा खालचा जो लॉ असतो, लॉ काय सांगते की ज्यावेळी समजा 2 वेक्टरच्या ज्या साइड्स आहेत त्याची ऍडिशन म्हणजे पी प्लस क्यू, त्याच्यानुसार त्या ट्रायंगल लॉनुसार पी प्लस क्यू इक्वल टू आर बार आहे ना. पी प्लस क्यू इक्वल टू आर बार. याच्यासाठी इक्वलची काय असणार आहे? क्यू, इकडे एरो जाते तिकडे, क्यू प्लस पी इक्वल टू आर बार. आलं लक्षात? मग आर बार जर काय सारखाच रिझल्ट भेटू शकतो, काय म्हणू शकतो? पी प्लस क्यू इक्वल टू 2 प्लस पी. ओके, समजला पाहिजे? बरोबर.
लेक्चर सेंड करायला सांगू. एवढं हुशार झाला सेंड करायला सांगू. यूट्यूब सांगलं हवाला पाहिजे भेट टाकतो. समजलं काय? ओके, काही कन्फ्युजन कोणाला? समजलं? सोपे काहीच नाही आहे. जेव्हा प्रॉपर्टी तुम्हाला बघावं लागतं की रिअल नंबरच्या फोन घ्यायचा डब्बा दिलेला आहे तुमच्याकडे, पण त्याच्यात आहे पूर्ण प्रॉपर्टी दिलेली Property आहे. सोसायटी. या प्रॉपर्टी काय करत असतात? कंडिशन सॅटिस्फाईड करतात. लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड. समजला? चला पुढच्या घेते. फाशीनं बोलून डांबरे. सर कोणते वेक्टर कोणते एक कम्युनिटी वेक्टर्समध्ये कम्युनिटी वेक्टर म्हणजे प्रॉपर्टी आहे, त्याची मेथड आहे, ते वेक्टर्स तेच आहेत आपले. वेक्टर वेक्टर म्हणून बदलतात. पुढे आहे त्याच्यात ते आपण अजून बेसिक मध्ये पोहोचलेलं